राधे राधे. तर आज मी बनवणार आहेत मेथीचे पराठे. तर चला बनवूया. तर मी मेथी घेतलेली आहे. मेथी छान पाण्याने धुवून कोरडी करून घेतलेली होती आणि मस्त तिला बारीक चिरून घेतली. कोपऱ्यामध्ये मेथी घेतली, त्यामध्ये कणिक टाकली आणि मग थोडंसं बेसन टाकलं मी, तुम्हाला जितके पराठे बनवायचे आहे तितके. आणि त्यामध्ये कांदा टाकला. तर हिरवा कांदा होता माझ्याकडे, तर मग मी तोच टाकला आणि लसूण, कुटलेली लसूण टाकली. मी मिरच्या टाकणार नाहीत, कारण की मिरच्या टाकल्या की माझी मनस्वी पराठ्यामधून मिरच्याच बाहेर काढून फेकतात. तर मी तिखट टाकलं, धनिया पावडर टाकलं, मीठ टाकलं आणि थोडीशी तीळ टाकली मी आणि मस्त याला मिक्स करून घेतलं. आणि मस्त आता याची कणिक मळून घेते. छान आपल्याला जास्त गिलं करायचं नाही आहे, नाहीतर मग ते हाताला आणि भांड्याला चिपकतं. तर कटोऱ्यामध्ये तेल होतं की मी माझ्या मुलांना पिंग तळून दिले होते, तर मी तेच तेल मग यामध्ये टाकलं आणि याला अजून छान पुन्हा एकदा मळून घेत आहे. छान मळून घ्यायचं मस्त. आणि मस्त पराठे लाटून घ्यायचे. बघा चिपकत नाही आहे, मस्त बनतं आहे, पोळीसारखेच लाटल्या जाते छान. बघा आता मस्त व्यवस्थित पोळीसारखं गोल गोल लाटून घेते मी. जास्त पातळ झालं की ते मग नुसतं कोरपाटाला आणि बेलण्याला चिपकलं जातं, म्हणून आपण जशी पोळी बनवतो तसंच ठेवायचं. आणि बघा मस्त छान गोल पराठे बनतात, फाटत नाही आणि काहीच नाही. तर मी छान पराठा बनवून घेतला इकडे. आणि तवा गरम झाला होता, तर त्यामध्ये टाकला त्याला. मी हा डोसाचा तवा घेतलेला आहे. हा माझा तवा, यावर मी डोसे काही बनवत नाही, म्हणून मग पराठ्यासाठी वापरते. तर छान याला दोन्ही साईडनी छान शिजून घ्यायचं आणि मग तेल टाकून पुन्हा छान, बघा किती छान पराठा बनतो. आता मी मस्त पटापट सारे पराठे बनवून घेईल. बघा हा पण पराठा मी पुन्हा तसाच करते. आधी दोन्ही साईडनी शिजवून घेते आणि मग तेल टाकून छान याला कुरकुरीत करते. बघा माझा दुसरा पण पराठा झालेला आहे. मी पटापट पराठे लाटून घेत आहे. माझ्या मनूला पराठे खूपच आवडतात. मंदामध्ये येऊन ती पराठे मागत होती. तिने पराठे बनवतपर्यंत 2 पराठे खाऊन घेतले. आणि इकडे बघा माझे 2 हँडसम हिरो कॅमेरा समोर येऊन हाय हाय बाय बाय करत होते. बघा इकडे झाले माझे पराठे आता छान. आता मी पराठ्यासोबत खायला चटणी बनवत आहे मस्त झणझणीत. आम्ही दहीसोबत खात नाही, तर आम्हाला असंच काही तिखट पाहिजे असतं. तर बघा मी आता मिरच्याची चटणी बनवत आहे. तर तव्यावर मी मिरच्या टाकल्या आहे. यामध्ये मी आता थोडंसं तेल टाकणार आहोत. तर छान मिरच्या भाजून घ्यायच्या. त्यामध्ये लसूण टाकायची, लसूणला पण छान थोडंसं भाजून घ्यायचं. आणि मग यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे. बघा माझे पराठे पूर्ण झालेले आहे. आणि आता यामध्ये मी शेंगदाणे टाकले, थोडंसं अर्धा टमाटर टाकलेला आहे. बंदाच टमाटर घेतलेला होता, पण त्यामधला माझ्या फ्रेंड्सनी अर्धा टमाटर खाऊन घेतला, तर मी अर्धा टमाटर टाकला यामध्ये. आणि आता हे भाजून झालं. 5 मिनिट थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचं. बघा आमची चटणी तयार झालेली आहे. मस्त झणझणीत लागते ही चटणी. तर बघा आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे. नॉर्मल आहे तडका, काहीच नाही यामध्ये. फक्त तेल गरम होऊ द्यायचं चांगलं कडकडीत आणि त्यामध्ये जिरं टाकायचं. तुम्ही म्हणत असेल थोड्याशा तडक्यासाठी इतकं मोठं भांडं, तर या भांड्यामध्ये आधीच तेल होतं म्हणून. तर बघा तेल गरम झालं आणि जिरं पण झालं. तर बघा मी या चटणीमध्ये
तेल टाकून घेतलं आणि तयार आहे पराठा आणि झणझणीत चटणी. एकदा नक्की ही चटणी ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल. बाय बाय. आवडल्यास लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या रेसिपी व्लॉगमध्ये.